राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार। अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा मांडणार अर्थसंकल्प। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा होणार का, याकडे राज्याचं लक्ष। राज्यातील 9 साखर कारखान्यांना सरकारची हमी। कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याची माहिती। 9 पैकी 8 कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित। शिवसेना विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहितचं शिवसेना पक्षातून निलंबन। ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपणं पडलं महागात। एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर पक्षातून निलंबन। चंद्रपूर काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार। बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या। घुग्घुस शहरातली घटना। ठाणे शहरामध्ये 4400 इमारती धोकादायक। ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणातील माहिती। तर 96 अति धोकादायक इमारतींपैकी 53 रिकाम्या करण्यात आल्याची माहिती। आता एसटीच्या प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार नाही। आता एका क्लिकवर प्रवाशांना एसटीचं लाईव्ह लोकेशन समजणार आणि बसची अचूक माहितीही मिळणार।